नमस्कार, न्यूज टाइमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। ठाणे रेल्वे स्थानकात विराजमान झालेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे इंजिनाची खासदार राजन विचारे यांनी केली पाहणी। राज्य उत्पादन शुल्क आणि इतर करांमध्ये सवलतीच्या मागणीसाठी जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्याचा हॉटेल बार असोसिएशनचा निर्णय। आणि कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराइडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर। नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं। मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ये आपका नहीं, ऐप का काम है। कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराइडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश मस्के, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडून फवारणी अधिक तीव्र करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगानं 5 पथकांच्या सहाय्याने ही फवारणी करण्यात येत आहे। सद्यस्थितीत सर्व प्रभाग समितीमध्ये सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी सुरू असून ही मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉक्टर शर्मा यांनी दिल्यात। या मोहिमेअंतर्गत आज कळवा, उथळसर, नोपाडा, कोपरी, वागळे, लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात कोविड विषाणू नियंत्रणासाठी 5 टीम नव्यानं स्थापन करून सकाळी 7 वाजल्यापासून जंतुनाशक औषधाची युद्धपातळीवर फवारणी करण्यात आली। या मोहिमेसाठी 9 बोलेरो जीप, 8 ट्रॅक्टर आणि 6 ई-रिक्षा वाहनातून स्प्रेइंग मशीनमधून 60 कर्मचाऱ्यांमार्फत विशेष फवारणी मोहीम हाती घेऊन जंतुनाशक फवारणी करण्यात आली। यामध्ये प्रमुख रस्ते, प्रतिबंधित क्षेत्रे, हॉटस्पॉट्स याबरोबरच संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली। तसंच 95 हँडपंपानं शहरात वेगवेगळ्या इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी फवारणी देखील नियमित सुरू आहे। तशीच यापुढेही शहरात औषध फवारणी सुरूच राहणार आहे। राज्य उत्पादन शुल्क आणि इतर करांमध्ये सवलती देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व हॉटेल बार असोसिएशनने आंदोलनाचं हत्यार उपसले। या आंदोलनाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात दारू न विकण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रावरचं संकट अधिकच गहिरं झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात नाईट कर्फ्यू बरोबर विविध जिल्ह्यात उपाययोजना केल्या जात आहेत। काही ठिकाणी दुकानांना वेळेची मर्यादाही लावण्यात आली आहे, तर काही ठिकाणी इतर उपाययोजना केल्या जात आहेत। मात्र ठाण्यात या उपाययोजनांना कंटाळूनच मद्यविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीच हा निर्णय घेतलाय। व्यापाऱ्यांनी या निर्णयाअंतर्गत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्याचाही निर्णय घेतलाय। राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे। ठाण्यातही रुग्णवाढीचं प्रमाण पाहता जिल्हा प्रशासनानं सायंकाळी 8 नंतर लॉकडाऊन जाहीर केलाय। मात्र या विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक तसंच संघटना आक्रमक झाल्या आहेत। रात्री 8 नंतर लावलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय, त्यामुळे खर्चही निघत नसून तोटाही होत असल्याचं हॉटेल रेस्टॉरंट मालक चालकांचं म्हणणं आहे। राज्य उत्पादन शुल्काची वर्षभराची फी आम्ही भरण्यासाठी तयार आहोत, मात्र आम्हाला ती टप्प्याटप्प्यानं भरण्याची सवलत द्यावी। रात्री 8 वाजता बार आणि हॉटेल बंद करण्याचा निर्णय बदलून तो रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंतची वेळ वाढवून मिळावी। राज्य उत्पादन शुल्काची ठाणे जिल्ह्यातील वार्षिक फी प्रत्येकी बार 6,36,000 एवढी आहे, तर ठाणे जिल्ह्यात 500हून अधिक बार आणि हॉटेल्स आहेत। त्यामुळे येत्या 10 दिवसात निर्णय न घेतल्यास पुढील आक्रमक भूमिका ठरवण्याचा इशाराच बार मालक संघटनांनी दिला आहे। आज होटल के लिए सबसे बड़ा चैलेंज है जो कि हम जब से होटल खुला है हम 50% पे ऑक्यूपेंसी पे चला रहे हैं। उसके बावजूद हमको टाइमिंग रेस्ट्रिक्शन है 11 बजे का। होटल क्लियर होते हुए भी हम सारे सुरक्षा ले रहे हैं। हम लोग टेम्परेचर चेक कर रहे हैं, ऑक्सीमीटर पल्स रीडिंग करवा रहे हैं, फिर ही उसके बाद आने के बाद सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करवा रहे हैं रेस्टोरेंट में। और उसके बाद भी हमने लाइसेंस फीस भरा दिसंबर में जो 50% था, और अब मार्च में दोबारा जो लाइसेंस फीस भरना था हमारे 2021-22 के लिए, उसके लिए हमारे पास अब पैसे नहीं हैं।
प्रॉब्लम यह है कि नया जो कायदा आया था वो कि 8 बजे तक आप रेस्टोरेंट चला सकते हो, उसके बावजूद शाम को 6 बजे से 8 बजे तक कोई आता नहीं हमारे रेस्टोरेंट में। आप देख सकते हैं कि पूरा रेस्टोरेंट खाली है यहाँ। तो हमारी एक ही मांग है कि हम एक्साइज फीस भरने के लिए तैयार हैं, इसके अंदर हमें इंस्टॉलमेंट दिया जाए, 2 या 3 इंस्टॉलमेंट दिया जाए ताकि एक रेस्टोरेंट को राहत मिले और ये आगे चला सके। तो सबसे बड़ी दिक्कत हमें रेस्टोरेंट में फाइनेंशियली चैलेंजेस आ रहे हैं। रेस्टोरेंट में कस्टमर्स नहीं है, स्टाफ की सैलरी है, रेंट है, इलेक्ट्रिसिटी है। ये आज सबसे बड़ा हमारे लिए मुश्किल घड़ी और दौर चल रहा है। तो आपने क्या ये किया है, निषेध किस तरह से व्यक्त कर रहे हो? अभी हमने ये डिसाइड किया है कि हम बार नहीं खोलेंगे, क्योंकि हमने लाइसेंस फीस नहीं भरा है और हम बार नहीं चलाएंगे जब तक सरकार हमें 3 इंस्टॉलमेंट नहीं देती है या 2 इंस्टॉलमेंट नहीं देती है। हमारे पास पैसे नहीं है इस वक्त सरकार को भरने के लिए। मतलब हॉट ड्रिंक नहीं दिया जाएगा? नहीं, ड्रिंक्स नहीं सर्व किया जा रहा। नॉर्मली फीस कितना रहता है बार का, एक्साइज का? थाने में 6,36,000 के करीब है और बॉम्बे में 7 लाख के आसपास है। तो ये काफ़ी ज़्यादा रकम है एक होटेलियर के लिए इस वक्त भरने के लिए। तो ये बहुत बड़ा चैलेंजिंग काम है। जो होटल वाला मिलेंगे आपसे, क्या उनकी ये है? सबकी समस्या एक ही है, फाइनेंशियली कोई भी इस वक्त भरने के पोजीशन में नहीं है ये पैसे। यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर। ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था एनकेटी महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम। कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी। शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन। तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या एनकेटी महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात। संपर्क एनकेटी महाविद्यालय, खारकरळी, ठाणे, दूरध्वनी 25431119। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रविवारी 4 मार्च रोजी एनकेटी हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याची माहिती शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे। करोनाच्या या संकट काळामध्ये महाराष्ट्रातील ब्लड बँक्समधला रक्ताचा पुरवठा हा कमी झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक अपील केले की लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावं। रक्ताचा साठा हा केवळ 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच ब्लड बँक्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे। या आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्वतः काल रक्तदान केलं आणि एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी एनकेटी सभागृह एनकेटी हॉल इथे सकाळी 11 ते 3 ह्या वेळेमध्ये भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। मी ठाणेकरांना विनंती करेन की या रक्तदान शिबिरामध्ये आपण यावं। रक्तदान हेच श्रेष्ठदान असतं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला या करोनाच्या संकट काळामधनं महाराष्ट्रातील रक्तपुरवठा हा वाढला पाहिजे या अपीलला साथ देत ठाणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला द्यावा। रक्तदान हेच श्रेष्ठदान असतं। ठाणेकरांनो, उद्या रविवार दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये एनकेटी सभागृह एनकेटी हॉल इथे येऊन रक्तदान करावं हे पुन्हा एकदा नम्र आव्हान सर्व ठाणेकरांना करतो। एकीकडे कोरोनामुळे सामान्य नागरिकांवर प्रशासन बंधन घालत असतानाच दुसरीकडे धनदांडग्यांची मुलं कासरडोली येथील एका हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याचं दिसून आलं। कासरडोली येथील मिनिस्ट्री ऑफ साऊंड या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती। या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवणाऱ्या या लोकांवर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करणार का हा प्रश्नच या निमित्तानं नागरिक विचारत आहेत।
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाचे नियम कठोरपणे पाळण्याचे आदेश प्रशासनाला दिले असतानाच ठाण्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत का असा सवालही विचारला जातोय. या पार्टीच्या वेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग दिसून आलं नाही, तर येथील उपस्थित तरुण तरुणी विना मास्क या ठिकाणी वावरत असल्याचंही पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनानं लॉकडाऊन देखील जाहीर केलाय, तर कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील केली जात आहे. मात्र कासरडोली येथील या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या पार्टीकडे प्रशासन या हॉटेल आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवालही नागरिक करत आहेत. आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली त्या ऐतिहासिक घटनेला 168 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबई बोरीबंदर ते ठाणे रेल्वे सेवेनं भारताच्या विकासाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. इतिहासाचे हे टप्पे पुढील पिढीला देखील माहीत व्हावेत या उद्देशाने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या ठाणे स्थानकातून प्रथमच धावलेलं वाफेवरील रेल्वे इंजिन ठाणे रेल्वे स्थानकात उभं राहावं यासाठी रेल्वे प्रवासी संघटना अनेक वर्ष मागणी करीत होते. खासदार राजन विचारे यांनी 21 एप्रिल 2015 रोजी मध्य रेल्वेकडे पहिली मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणे रेल्वे स्थानकासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केलेले मुख्य प्रशासकीय अधिकारी MK गुप्ता यांना 7 मे 2016 रोजी निवेदन दिलं. ठाणे रेल्वे स्थानकात वाफेवरचं इंजिन तसंच ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख पटवून देणारं वस्तू संग्रहालय उभारण्यात यावं अशी मागणी देखील त्यावेळी करण्यात आली होती. या मागणीला प्राथमिकरित्या यश आलं असून या ऐतिहासिक रेल्वे इंजिनचं आगमन ठाणे स्थानकात झालं आहे. त्याची आज खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान येत्या काही दिवसातच या परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसंच संपूर्ण ठाणेकरांना अभिमान वाटेल अशा म्युझियममध्ये रेल्वे प्रवासाची छायाचित्र, रेल्वेचा इतिहास सांगणारी चित्र, ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास कसा होत गेला त्या छायाचित्रांची झलक म्युझियमद्वारे होईल अशी माहिती देखील खासदार राजन विचारे यांनी यावेळी दिली. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली घडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू आवती भोवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे. 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 ठाणे आपले चमकू दे.
उफ, ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्विस, अपने ठाणे शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे रेल्वे स्थानकात विराजमान झालेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे इंजिनाची खासदार राजन विचारे यांनी केली पाहणी। राज्य उत्पादन शुल्क आणि इतर करांमध्ये सवलतीच्या मागणीसाठी जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्याचा हॉटेल बार असोसिएशनचा निर्णय। आणि कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराईडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9869734337। तर मग पुन्हा भेटू उद्या रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात।